नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला चिकन ग्रेव्ही कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर इथे मी गॅस ऑन करून पॅन गरम करून घेतलेला आहे। याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं 3 चमचे। तेल गरम होऊ द्यायचं। गॅस मी इथे मीडियम हीटवरच ठेवलेला आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत। 1 तुकडा दालचीन, चक्री फूल अर्ध, 2 तमालपत्र, 2 वेलची, हिरवी वेलची आणि 2 लवंग, 2 मिरे हे तेलामध्ये टाकून घ्यायचं। खडा मसाला फ्राय करायचा। गॅस मीडियम हीटवरच ठेवायचा। त्याच्यानंतर इथे मी 1 टोमॅटो आणि 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा। मिक्स करायचं व्यवस्थित। वरून थोडं चिमूटभर मीठ टाकायचं लवकर फ्राय होण्यासाठी। मिक्स करायचं। एक चमचा आलं लसूण पेस्ट मिक्स करायचं। एक 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं। सतत हलवत राहायचं कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत। आता आपला कांदा टोमॅटो फ्राय करून झालेला आहे। टोमॅटो पण पूर्णपणे मॅश झालेला आहे। तर इथे मी 250 ग्रॅम चिकन घेऊन ते स्वच्छ धुवून हळद मीठ लावून घेतलेलं आहे। अर्धा तास ठेवलेलं हळद मीठ लावून ते टाकून घ्यायचं। व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करायचं। पॅन वरती झाकण ठेवून चिकन शिजवून घ्यायचं। आता आपण एक साधारणतः 5 ते 7 मिनिटांमध्ये चिकन शिजलं जातं। 6 ते 7 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढून बघायचं। बघू शकता इथे आपलं चिकन शिजलेलं आहे। उलटून घुसवायचं असं बघायचं। पीस कट होतोय म्हणजे चिकन आपलं शिजलेलं आहे। तर याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे। 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, इथे माझा छोटा चमचा आहे याच्याने टाकले आहे मी। 1 चमचा लाल तिखट, 1 घरगुती मसाला अर्धा चमचा, मिक्स करून घ्यायचं। इथे मी 1 टोमॅटो आणि कांदा बारीक करून घेतलेला आहे।
याची पेस्ट ही टाकून घ्यायची याच्यामध्ये, मिक्स करायचं आणि 1-2 मिनिटं फ्राय करून घ्यायचं हे। कांदा टोमॅटो पेस्ट फ्राय झालेली आहे। याच्यामध्ये आता आपण ग्रेव्ही मसाला टाकणार आहे। साधारणतः अर्ध पॉकेट इतकं टाकायचं आहे आपल्याला। मिक्स करायचं। इथे मी ग्रेव्ही बनवण्यासाठी गरम पाणी केलेलं आहे, याचा वापर करायचा आहे आपल्याला। थोडंसं दाटसरच अशी आपल्याला बनवायची आहे, त्याच्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, घट्ट होईल असंच करायचं आहे। आणखी थोडंसं पाणी टाकणार आहे इथे मी। वरून हिरवी कोथिंबीर, मिक्स करायचं। झाकण ठेवून एक मस्तपैकी अशी उकळी काढून घ्यायची। झाकण काढून बघायचं उकळी आली का। उकळी आलेली आहे। याच्यामध्ये आता 2 चमचे खोबरं टाकून घ्यायचं बारीक केलेलं। इथे मी वाळलं खोबऱ्याचा वापर केलेला आहे, वाळल्या नारळाचा। मिक्स करायचं। झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं याला। आता आपल्या चिकन ग्रेव्हीला मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे। झाकणाच्या बाहेरूनच दिसते आपल्याला उकळी आलेली। झाकण काढून बघू शकता, इथे मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे। गॅस बंद करून घ्यायचा आणि झाकण झाकून घ्यायचं। ही माझी चिकन ग्रेव्ही रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।